नेरळ वरईवरनं आपल्याकडे रायगड हॉस्पिटलला एक पेशंट आलं आहे, कल्पना झांजे म्हणून. खूप दिवसांपासून म्हणजे ज्या वेळेला आली ती परिस्थिती खूप भयानक होती. म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी असं म्हणायला हरकत नाही की त्यांची आशा सगळी सोडून दिली होती. पण या सगळ्यातनं त्या खूप बऱ्या होऊन आज पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्या संदर्भात आपण त्यांची एक म्हणजे त्यांच्या नातेवाईकांचं एक मुलाखत घेऊया. बाबा, आजींचं नाव सांगा. कल्पना वासुदेव झांजे. झांजे. आणली त्यावेळेला परिस्थिती काय होती? सुद्धा गंभीर परिस्थिती. म्हणजे काय तिला तिकडनं आणली त्यावेळेला म्हणजे असं वाटत नव्हतं आम्हाला किंवा याच्यातनं बाहेर पडेल म्हणून. पण आता काय परिस्थिती आणि काय कसे उपचार झाले त्याविषयी सांगा. तर डॉक्टरने म्हणजे त्यांच्या हिशोबाने भरपूर उपचार केले आणि त्यामुळे तर आम्हाला सांगितलं पण होतं की नशीब तुमचं असेल तर नक्कीच त्यातनं बाहेर निघेल. आणि शेवटी ते बोलले, डॉक्टर बोलले, त्या हिशोबात सर्व झालं. इथं कुठली शंका घ्यायला काय भाव नाही. डॉक्टरांचे उपचार एकदम परफेक्ट. म्हणजे त्यांनी वेळोवेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. हे आपल्या नर्सिंग स्टाफ किंवा बाकीच्या मामा मावशी एकंदरीत रायगड हॉस्पिटल विषयी काय सांगाल? कोणच वाईट बोलू शकत नाही. मी सांगतो सर्व चांगलं आहे, व्यवस्थित. म्हणजे प्रत्येक टायमाला मदत करणं, प्रत्येक जण तिथं कोणाला वाईट बोलण्यासारखं काहीच नाही. धन्यवाद.